नमस्कार मित्रांनो, पहिल्यांदा विनंती, हा व्हिडिओ पूर्ण पहा. जो शेवटपर्यंत ऐकतो त्याचं गणपती बाप्पा नक्की भलं करतो. आणि जर कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. हे तुमचं प्रेम माझ्यासाठी खूप मोठी ताकद आहे. ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावाची. त्या गावात राहायचा राघव. घर गरीब, परिस्थिती कठीण. आई आजारी, बाप कामगार आणि राघवच्या खांद्यावर पूर्ण घराची जबाबदारी. राघव रोज मंदिरात दिवा लावायचा. पण एक दिवस त्याच्या हातून चुकून दिवा पडला. माती जमिनीवर सांडली आणि समोर असलेली गणपती बाप्पाची जुनी मातीची मूर्ती तडकली. राघव घाबरला. तो म्हणाला, बाप्पा मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. तेवढ्यात मंदिरातील लोक ओरडले, ए राघवा, मूर्ती तडकली म्हणजे अशुभ, अजून संकट येणार. राघव निराश, पण मनात त्याचा एकच विश्वास, बाप्पा कधीच संकट देत नाही, ते फक्त आपली परीक्षा घेतात. त्या रात्री काहीतरी अनोखं घडलं. राघव झोपेत होता, पण अचानक कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने डोळे उघडले आणि समोरच एक प्रकाश, तेज आणि मधुर आवाज. राघवा, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. राघव थकला. हा तर स्वतः गणपती बाप्पांचा आवाज. बाप्पा म्हणाले, तुटलेली मूर्ती अशुभ नाही रे, ती तुझ्या चिंता घेऊन तुटली आहे. उद्या मंदिरात जा, तुला चमत्कार दिसेल. पुढच्या दिवशी राघव मंदिरात पोचला आणि पाहतो तर काय, जुनी तडकलेली मूर्ती स्वतःहून परत जुळलेली. एकही क्रॅक दिसत नव्हता. सगळे गावकरी थक. मंदिराचा पुजारी म्हणाला, अरे, ही मूर्ती तर काल तडकल्याचं मी स्वतः पाहिलं होतं. हे कसं शक्य आहे? राघवच्या डोळ्यांत पाणी आलं. तो म्हणाला, हा बाप्पाचा आशीर्वाद आहे. त्यांनी मला काल भेट दिली आणि म्हणाले, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. दुहेरी अवतरण चिन्ह. त्या दिवसापासून राघवच्या घरात सगळं बदलायला लागलं. आई बरी झाली, बापाला चांगलं काम मिळालं आणि स्वतः राघवला शिक्षणात स्कॉलरशिप मिळाली. गावकरी म्हणू लागले, हा बाप्पाचा चमत्कार आहे. विश्वास ठेवा, संकट आपोआप दूर जातात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर गणपती बाप्पा मोरया कमेंटमध्ये नक्की लिहा. कदाचित तुमच्या आयुष्यातल्या संकटाची मूर्तीही आज तुटेल आणि बाप्पा तुमची काळजी घेतील. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी प्रेरणा आहे.